श्री गुरुदेव दत्त. श्री दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्रीवल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी. एक शिष्य चुडामणी, धन्य धन्य तुझी वाणी, आठवत असे तुझ्या प्रश्नी आधी मध्यावसानक. प्रश्न केला बर्वानिका, सांगेन तुझ विवेका. अत्रि ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासवणी. पूर्वी सृष्टी नव्हती काही, जलमय होते सर्वांठाई. आपो नारायण म्हणून पाही, वेद बोलती याची कारणे. उदक आपो नारायण आपण सर्वा ठाई, वास पूर्ण शुद्धी संभवे प्रपंच गुण. अंड निर्मिले हिरण्यगर्भ, तेची ब्रह्मांड नाम झाले. रजो गुणे ब्रह्मासी निर्मिले हिरण्यगर्भ, नाम पावले तेवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली द्वैका. एक आकाश एक भूमिका, होऊन ठेली शकले दोन्ही. ब्रह्मा तेथे उपजवून रचिली 14 भुवने. 10 दिशा मानस वचन, काळ काम क्रोधादी सकळ. पुढे सृष्टी रचावयासी, सप्तपुत्र उपजवी मानसी. नामे सांगेन परियसी, 7 जन ब्रह्मपुत्र. मरीची अत्रि अंगिरस, पुलस्ते पुलहक कृतु वसिष्ठ. सप्तपुत्र झाले श्रेष्ठ, सृष्टी करता ब्रह्मा आपण. सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्रि तेथून पीठ, गुरुसंतती सांगेन एक एकचित्ती. सौभाग्यवंता नामधारका, अत्रि ऋषीची भार्या, नाम तिचे अनुसूया. पतिव्रता शिरोमणी या, जगदंबा तेची जाण. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण, तिचे रूप केवी सांगो. पती सेवा करी बहुत, समस्त सुरवर भयाभीत. स्वर्गैश्वर्य येईल त्वरित, म्हणून चिंती ती मानसी. इंद्रादी सुरवर मिळून त्रयमूर्ती पाशी जाऊन, विनविता ती प्रकाशोनी आचार अत्रि ऋषीचा. इंद्र म्हणे स्वामी या, पतिव्रता स्त्री अनुसया. आचार तिचा अगम्य, काय सांगो विस्तारोनी. पती सेवा करी भक्तीसी, मनोवाक्काय मानसी. अतिथी पूजा महाहर्षी, विमुख नव्हे कौने काळ. तिचा आचार देखोनी, सूर्यभीत असे गगनी. उष्ण तिसी लागे म्हणून मंद मंद तपत असे. अग्नी झाला अतिभीत, शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित, मंद मंद वर्तत असे. भूमी आपण भिवून देखा, नम्र झाली तिची पादुका. शाप देईल म्हणून एका, समस्त आम्ही भीत असो. नेनो घेईल कवन स्थान, कवन देवाचे हिरोन. एखाद्या ते वर देताची जाण, तोही आमू ते मारू शके. त्यासी करावा उपाव, तू जगदात्मा देवरावो. जाईल आमुचा स्वर्ग ठावो, म्हणून तुम्हा सांगो आलो. न कराल जरी उपाव यासी, सेवा करू आम्ही तिसी. तिच्या द्वारी अहर्निशी राहू चित्त धरून. ऐसे ऐकुनी त्रयमूर्ती महाक्रोधे कापती. चला जाऊ पाहू कैसी सती, पतिव्रता म्हणतात. व्रतभंग करून तिची ठेवून येऊ भूमीसी. अथवा वैवस्वता लयासी पाठवू म्हणून निघाले. सत्व पहावया सतीचे, त्रयमूर्ती वेश धरिती. भिक्षुकाचे आश्रम आले अत्रीचे अभ्यागत होऊन. ऋषी करावया गेला अनुष्ठान, मागे आले त्रयमूर्ती आपण. अनुसूयेसी आश्वासून, अतिथी आलो आपण म्हणती. क्षुदय करूनी बहुत पिडवून, आलो आम्ही अतिथी. त्वरित द्यावे सती अन्न, अथवा जाऊ आनिक ठाया. सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत. ऐकले आम्ही कीर्ती विख्यात, म्हणून आलो अनुसूय. इच्छा भोजन दान तुम्ही, म्हणून ऐकिले आम्ही. ठाकून आलो याची कामी, इच्छा भोजन मागावया. इतुके ऐकून अनुसया नमन केले अतिविनया. बैसकार करून या, क्षालन केले चरण त्यांचे. अर्ध्यपाद्य देऊन त्यांसी, गंधाक्षता पुष्पेशी. सवेची म्हणतसे हर्षी, आरोगण सारीचे. अतिथी म्हणती तयवेळी, करोनी आलो आपण आंघोळी. ऋषी येतील बहुता वेळी, त्वरित आम्हासी भोजन द्यावे. वासना पाहुनी अतिथी ते, काय केले पतिवृत्ते. ठाय घातले त्वरिते, केला तेथे बैसकार. बैसवोनिया पाटावरी, धृतेसी घात पात्र अभिधारी. घेऊन आली अनुसया नारी, शाक पाक तयवेळी. तिसी म्हणती अहो नारी, आम्ही अतिथी आलो दुरी. देखोनी तुझे रूप सुंदरी, अभिष्ट मानसी आणि वसे. नग्न होऊन आम्हासी अन्न वाढावे परियेसी. अथवा काय निरोप देसी, आम्हा जाऊ नाही तरी. ऐकोनी अतिथींचे वचन, अनुसया करी चिंतन. आले विप्र पहावया मन, पुरुष कारणिक होतील. पतिव्रता शिरोमणी, विचार करी अंतःकरणी. अतिथी विमुख तपोहानी, पती निरोप केवी उल्लंघू. माझे मन असे निर्मळ, काय करील मन्मथ खळ. पतीचे असेल तपफळ, तारील मज म्हणत असे.
ऐसे विचारुनी मानसी तथास्तु म्हणे, तयासी भोजन करा स्वचित्तेसी नग्न वाढीन म्हणत असे. पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेडून आली नग्न म्हणे, अतिथी बाळे माझी. नग्न होनी सती देखा घेऊन आली अन्नोदका, तव तेची जाहली बाळका ठायान पुढे लोळती. बाळके देखून अनुसया भयचकित होऊन या पुनरपी वस्त्रे नेसून या आली तया बाळकांपाशी. रोदन करीता ती तिन्ही बाळे अनुसया राहावी वेळोवेळे, क्षुधार्थ झाली केवळे म्हणून कडे घेतले. कडे घेऊन बाळकांशी स्तनपान देतसे हर्षी, एका सोडोन एकासी निवारण करी शुदेचे. पाहे पा नवल काय घडले, त्रयमूर्तीचे बाळक झाले, स्तनपान मात्रे शुदा केली, तपफळ ऐसे पतिव्रतेचे. ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वड वाग्न, त्याची शुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे. चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचने अहर्निशी, त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण. भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र काळ निरुद्र, स्तनपान करवी अनुसया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा. अनुसया ऐशी अत्रीची रमणी न होती मागे, एकली कवनी त्रयमूर्तीची झाली जननी, ख्याती झाली त्रिभुवनी. कडे घेऊन बाळकांशी खेळवीत असे तिघांशी, घालून बाळका पाळणेसी पर्यंत गायी तयेवेळी. पर्यंत गाय नानापरी उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्हासे, सप्तस्वरी संभोखी तसे त्रयमूर्तीसी. इतकी होता तयेवेळी माध्यान्ह काळी अतिथी वेळी, अत्रि ऋषी अति निर्मळी आला आपुल्या आश्रमा. घरात आला अवलोकित तव देखील अनुसया गात, कैची बाळे ऐसे म्हणत पुसत असे तयवेळी. तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत, त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीत असे. नमस्कारिता अत्रि देखा संतोषक विष्णू ऋषनायका, आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला तयवेळी. बाळे राहिली पाळणेसी निज मूर्ती ठेले सन्मुखेसी, साधू साधू अत्रि ऋषी अनुसया पतिव्रता. तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर माग जे इच्छिसी, अत्रि म्हणत असे सतीसी जे वांछिसी ते मागा आता. अनुसया म्हणे अत्रीसी प्राणेश्वरू तुची होसी, देव पातले तुमचे भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता. तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमुच्या पुत्रांपरी, हेच मागणे निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप. ऐसे वचन ऐकोनी वर दिदला मूर्ती तिनी, राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयास. त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसया पोशी, बाळकांपरी नामे ठेविले प्रीती करी त्रिवर्गाची परियसा. ब्रह्ममूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त कोवळा ईश्वरा, ते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनुसयेचे. दुर्वासा आणि चंद्र देखा उभे राहुनी, माताभिमुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थान. दुर्वास म्हणे अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी, जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरोप घेतला. चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते, चंद्रमंडळी वास आमुते नित्य दर्शन तुम्हा चरणी. तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरोनी चित्ती, त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मनी धरावे तुम्ही. त्रयमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमय जगत, राहील धरोनी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रय. त्रयमूर्ती यज्ञ होऊनी दत्तात्रय राहिला, आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थाना आपुला आले. अनुसयाच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिले मूर्ती एका, नाम दत्तात्रय एका, मूळ पीठ श्री गुरुचे. ऐसे पुरी सिद्ध देखा सांगे कथा, नामधारका संतोष करून प्रश्न एका, पुसत असे सिद्धासी. दत्तात्रयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू, पुढे मागती अवतार जाहले गुरु कवणे परी निरोपावे. विस्तारूने बाळकाशी सांगावे स्वामी, प्रीतीसी श्री गुरु मूर्ती अवतार जाहले कैसी अनुक्रमे निरोपावे. म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू, ऐकता होय मनोहरू सकळा भिष्टे लादती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे त्रयमूर्ती अवतार कथनम नाम चतुर्थोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.